नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27 सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं असेल, आपल्या लक्षात आलेलं आहे. जनगणना 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. HLO हाऊस लिस्ट ॲपमध्ये आपल्याला हाऊस लिस्ट एंट्री जी आहे ती कशी करायची आहे याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राज महेश्वरम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27 अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे HLO हाऊस लिस्ट ॲपमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, हाऊस लिस्ट एंट्री. तर आत्तापर्यंत मित्रांनो जवळपास हा जो टप्पा आहे हा 16 मे 2026 पासून सुरू झालेला आहे. सुरुवातीचे काही दिवस आपण नजरी नकाशा वगैरे तयार केला, त्यानंतर घराला क्रमांक वगैरे दिलेले असतील आणि आता आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्या हाऊस लिस्ट ॲपमध्ये HLO हाऊस लिस्ट ॲपमध्ये आपल्याला ज्या एंट्र्या करायच्या त्या कशा पद्धतीने करायच्या याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, आता आपण हे जे HLO ॲप असणार आहे या ॲपमध्ये आपल्याला नेमकी हाऊस लिस्टची एंट्री कशी करायची आहे ते संपूर्ण सविस्तर डेमोसहित बघणार आहोत. तर बघा, माझ्या मोबाईलमध्ये मी HLO ॲप जे आहे त्याला ओपन करून घेतो आणि त्यानंतर आपण समोरची माहिती बघणार आहोत. तर बघा, HLO ॲपला आपण ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. संपूर्ण आपलं लॉग इन वगैरे संपूर्ण होऊन आहे मित्रांनो. आता आपल्याला इथे पिन टाकावा लागणार आहे जो आपण तयार करून ठेवलेला आहे. पिन टाकल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. सुरुवातीपासून मी आपल्याला हे संपूर्ण दाखवणार आहे. तर बघा, सुरुवात आपल्याला जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं दिसणार आहे. जे घर यादी गट आपल्याला प्राप्त झालेला आहे तर तो आपल्याला इथे दिसणार आहे वर. तर बघा, इथे 107 हा जो दिसत आहे. जर आपल्याकडे मित्रांनो 2 गावं असतील तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे 2 3 क्रमांक असणार आहे, गट क्रमांक. तर बघा, माझ्याकडे हा एकच आहे. तर आता मित्रांनो इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे घरांची इमारतींची अंदाजित संख्या जी आहे ते टाकून घ्यायची आहे. तर ते मी टाकून घेतो आता इथे. त्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला गणना घरांची अंदाजित संख्या टाकायची आहे. तर हे आपल्याला अंदाजितच टाकायचं आहे आणि आपलं संपूर्ण जे गणना घरे आहे किंवा जे इमारती आहे तो आपण नकाशा वगैरे तयार केलेला आहे, त्यामुळे आपल्याला ते माहीत आहे. तर बघा, मी ते संख्यासुद्धा इथे टाकून घेतो आणि त्यानंतर मित्रांनो बघा, आता इथे घर यादी कार्य म्हणून जे आहे त्यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत. तर यावर आता मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, ॲपमध्ये प्रारंभ दिनांक 16/5/2026 भरलेला सर्व डाटा चाचणी डेटा मानला जाईल आणि 16/5/2026 रोजी हटवला जाईल. तर अशा पद्धतीची मित्रांनो एक सूचना इथे आलेली आहे. यावर ठीक आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. तर बघा, स्वगणना आय डी डाउनलोड करण्यासाठी घर यादी कार्य सुरू करण्यापूर्वी कृपया रिफ्रेश बटनावर क्लिक करा. स्वगणना ID डाउनलोड करण्यासाठी कार्य सुरू करण्यासाठी कृपया रिफ्रेश या बटनावर क्लिक करा. याला सुद्धा मित्रांनो आपण ओके करणार आहोत, म्हणजे ठीक आहे करणार आहोत आणि सुरू करणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता या ॲपमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे जे ॲप आहे आता हे सुरू झालेलं आहे आणि इथे महत्त्वाच्या 6 टॅब जे आहे ते आपल्याला दिसणार आहे. तर यामधली पहिली जी टॅब असणार आहे मित्रांनो ती असणार आहे घर यादीतील नोंद. दुसरी असणार आहे माहिती अद्ययावत करा. तिसरी असणार आहे आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा. त्यानंतर चौथी असणार आहे सारांश करा. त्यानंतर सिंक असणार आहे आणि पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा, म्हणजे फायनल सबमिशन ते असणार आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं हे जे ॲप आहे हे सुरू झालेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला इथे हाऊस लिस्ट जे आहे म्हणजे आपल्याला इथे नोंद करायची आहे आता, हाऊस लिस्ट नोंद. तर बघा, घर यादी नोंद म्हणून आहे, यावर आपण आता क्लिक करणार. जो मित्रांनो आपण नकाशा बनवलेला आहे किंवा नंबरिंग केलेला आहे त्यानुसार आता आपण इथे माहिती भरणार आहोत. तर बघा, घर यादीतील नोंद यावर आपण क्लिक करणार. तर सगळ्यात अगोदर इथे मित्रांनो बघा, ओढ क्रमांक म्हणून येणार आहे, आपोआप येणार आहे. हे आपल्याला ट्रेनिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर ओढ क्रमांक आपोआप तिथे 01 घेणार आहे, त्यानंतर 02 03 या पद्धतीने तिथे येणार आहे. त्यानंतर इमारत क्रमांक बघा, इमारत क्रमांक प्रविष्ट करा किंवा निवडा. तर आपण इथे मित्रांनो क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे इमारत क्रमांक टाकण्यासाठी तिथे ते ऑप्शन आलेलं आहे किंवा ते एडिट झालेलं आहे. तर त्यावर मी आता तिथे इमारत क्रमांक टाकून घेतो 1. तर बघा, 1 टाकल्यानंतर आता आपण खाली येणार. तर इथे बघा, आता इमारत क्रमांक आपण 1 टाकलेला आहे. आता घर
आता मित्रांनो बघा, इमारत क्रमांक 1 आपण टाकलेला आहे. आता गन्ना घर क्रमांक म्हणून आहे, यावर आता आपण क्लिक करणार. तर बघा, यावर क्लिक केल्यानंतर इथे एडिट होत नाही आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इकडे नवीन हे जे लिहिलेलं आहे किंवा हे जे बटन आहे नवीन म्हणून, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा, इमारत क्रमांक 1 आहे आणि गन्ना घर क्रमांक 1 तिथे आपोआप आलेला आहे. तर आता मित्रांनो ही माहिती आपली पूर्ण भरून झालेली आहे. इथे ओढ क्रमांक 1, इमारत क्रमांक 1 आणि गन्ना घर क्रमांक 1 आलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथे खाली 3 टॅब आपल्याला दिसणार आहे. तर त्यापैकी एक मागील असणार आहे, इथे जा आणि पुढे जा. तर पुढे जा यावर आपण क्लिक करणार. पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर SE संदर्भ, SE म्हणजे मित्रांनो ज्यांनी स्वगणना केलेली आहे, जर ते केलेली असेल तर आपल्याला होय करायचं आहे आणि ती प्रोसेस करायची आहे. आणि जर नाही असेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. तर ज्या कुटुंबाचं मी आता करत आहो पहिल्या, त्या कुटुंबाने स्वगणना केलेली नाही, त्यामुळे मी इथे नाही करणार आहे. नाही केल्यानंतर आता बघा, इथे चौथा मुद्दा आलेला आहे, जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. तर इथून मित्रांनो आपल्याला जे 34 प्रश्न होते त्यापैकी इथून आता ते सुरू होणार आहे क्रमांक 4 पासून. तर बघा, आता हे संपूर्ण माहिती मी भरून घेतो. जसं जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, तर पक्क्या विटा आहे ते. त्यानंतर आपल्याला मित्रांनो हे सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा जे आहे खाली, त्यावर आपल्याला क्लिक करत जायचं आहे. तर बघा, त्यानंतर भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, तर इथे सुद्धा दगड सिमेंट आहे. तर ते सिलेक्ट केलं मी आणि त्यानंतर पुढे जा करतो. त्यानंतर मित्रांनो बघा, छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, तर हे पक्कं घर आहे, त्यामुळे मी पक्क्या विटा असं यावर सिलेक्ट करतो आणि पुढे जावर क्लिक करतो. नंतर गन्ना घराच्या वापरासंबंधी खात्री करा. तर गन्ना घराच्या वापरासंबंधी खात्री करा असं आलेलं आहे. निवासासह इतर वापर, दुकान, कार्यालय जे काही असेल मित्रांनो, ते आपल्याला या 7वा क्रमांक जो असणार आहे मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा असणार आहे. जसं आपण संपूर्ण इमारतींना क्रमांक दिलेले आहे, जसं शाळा, महाविद्यालय वगैरे असेल, हॉटेल वगैरे असेल, ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नंतर बाकीचे जे प्रश्न आहे ते येणार नाही आहे बाकीच्या इमारतीसाठी. तर मित्रांनो हे निवास आहे. तर निवास म्हणून मी इथे सिलेक्ट करतो आणि पुढे जावर क्लिक करतो. त्यानंतर गन्ना घराची स्थिती, तर चांगली यावर क्लिक करतो, समोर जातो. त्यानंतर बघा, इथे कुटुंब क्रमांक आपोआप आलेला आहे 9व्या क्रमांकात. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, तर इथे संख्या प्रविष्ट करायची आहे. तर बघा, इथे संख्या मी मित्रांनो टाकून घेतो. दोन जण राहतात तिथे. त्यानंतर मित्रांनो बघा, इथे कुटुंब प्रमुखाचे नाव म्हणून आहे, तर हे सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे. तर आपल्याला ते टाईप करून टाकून घ्यायचं आहे, तर ते सुद्धा मी टाकून घेतो. तर मित्रांनो बघा, मी ते नावसुद्धा इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, आता इथे नाव आपलं टाकून झालेलं आहे. कुटुंब प्रमुखाचा 11वा नंबर आपला सुरू आहे. आता पुढे जावर मी क्लिक करतो. कुटुंब प्रमुखाची लिंक पुरुष स्त्री जे काही असेल ते पुरुष मी सिलेक्ट केलं. त्यानंतर मित्रांनो बघा, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती जमाती किंवा इतर प्रवर्गातील असेल, तर मित्रांनो इथे 3च ऑप्शन असणार आहे. हे आपल्याला प्रशिक्षणामध्ये सांगितलेलं आहे. तर मी इथे इतरवर क्लिक करतो. त्यानंतर पुढे जा यावर मी क्लिक करणार. त्यानंतर गन्ना घराच्या मालकी हक्काची स्थिती, स्वतःचे घर आहे ते. त्यानंतर निवास योग्य खोल्यांची संख्या, तर इथे संख्या टाकायची आहे, ती संख्या मी इथे टाकून घेतो. त्यानंतर कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, तर जोडप्यांची संख्या म्हणजे एक जोडपं, नवरा बायको म्हणजे एक जोडपं होणार आहे ते. तर बघा, एकच आहे ते तिथे. त्यानंतर पुढे जावर मी क्लिक करतो. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, तर तिथे विहीर आहे. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, तर इथे परिसरात असं सिलेक्ट करतो. त्यानंतर पुढे जा, प्रकाशाचा मुख्य स्रोत जे काही असेल ते वीज आहे. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्या वापरासाठी घरगुतीच आहे. त्यानंतर शौचालयाचा प्रकार, पाईपलाईनद्वारे मलनिर्सारण अशा पद्धतीचं आहे मित्रांनो ते. तर इथे कुठलं तरी एकच सिलेक्ट करायचं असते आपल्याला. त्यानंतर पुढे जावर क्लिक करतो. त्यानंतर बघा, सांडपाणी सोडण्यासाठी जोडण्यात आलेली व्यवस्था, तर बंद गटार आहे. त्यानंतर पुढे जावर क्लिक करतो. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता, तर स्नानगृह आहेच. पुढे जावर क्लिक करतो. स्वयंपाक
गृहाची उपलब्धता आणि LPG गॅस जोडणी, LPG PNG जोडणी आहे. तर त्या घरी गॅस वगैरे आहे. तर त्यानंतर पुढे जावर क्लिक करतो. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, तर यामध्ये मित्रांनो LPG जे आहे ते सिलेक्ट करतो मी. पुढे जावर क्लिक करतो. रेडिओ ट्रान्झिस्टर, तर हे परंपरागत रेडिओ ट्रान्झिस्टर, रेडिओ संच, मोबाईल स्मार्टफोनवर इतर कोणत्याही उपकरणावर किंवा नाहीवर मी क्लिक करतो. मोबाईलवर क्लिक करतो इथे. त्यानंतर पुढे जावर क्लिक करतो मित्रांनो. दूरचित्रवाणी, तर इथे इतर डिश आहे ते DTH, त्यावर क्लिक करतो. पुढे जावर क्लिक करतो. इंटरनेट उपलब्धता, तर मोबाईल स्मार्टफोनवर, त्यानंतर लॅपटॉप नाही यावर क्लिक करतो. पुढे जावर क्लिक करतो. त्यानंतर बघा इथे दूरध्वनी आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन, तर इतर फोन आहेत इथे. त्यानंतर इथे पुढे जावर आपण क्लिक करणार. सायकल, स्कूटर जे काही असेल ते, तर स्कूटर म्हणजे मोटरसायकल आहे त्यांच्याकडे, त्यावर क्लिक करतो. आणि इथे 32 जे आहे कार, जीप, व्हॅन इथे नाही आहे, नाहीवर क्लिक करतो आणि पुढे जा. त्यानंतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, तर मुख्य धान्य तांदूळ आहे इथचं, त्यावर क्लिक केलं. 33 नंबर आहे हे. आणि त्यानंतर पुढे जावर क्लिक करतो. तर शेवटचा आहे मित्रांनो इथे मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. तर मोबाईल क्रमांकसुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे, तो मी आता टाकून घेतो. तर मित्रांनो बघा आता 34 क्रमांक जे होता त्यामध्ये मोबाईल क्रमांक टाकायचा होता, तो सुद्धा आपण टाकून घेतला. आणि त्यानंतर बघा आता खालचे जे ऑप्शन असणार आहे यामध्ये बघा सादर करा असणार आहे, कारण आता हे संपूर्ण प्रश्न संपलेले आहे. तर सादर करा म्हणजे सबमिट करा, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण जे डाटा असणार आहे मित्रांनो तो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. परत एकदा आपल्याला हा चेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात खाली मित्रांनो बघा आपल्याला 3 ऑप्शन असणार आहे. एक एडिटचं, रद्द करा आणि पुष्टी करा. तर पुष्टी करा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता इथे आपोआप आपल्याला, आता बघा मित्रांनो आपण तिथे पुष्टी करा पहिली जे फॅमिली आहे, पहिलं जे कुटुंब आहे त्याची माहिती भरली. आता आपोआप पुष्टी करा यावर क्लिक केल्याबरोबर इथे आता हे बदललेलं आहे. ओढ क्रमांक 2 आलेला आहे. आता इमारत क्रमांक आपल्याला दुसरं घर तिथे टाकायचं आहे आणि इथे गणनाघर क्रमांक इथे आता ते टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा एका घराची माहिती आपली भरून झालेली आहे. आता मित्रांनो मी होमवर जातो, तिथे आपल्याला मी काहीतरी दाखवणार आहे. तर बघा होमवर आलेलो आहो मी आता मित्रांनो इथे बघा घर यादीची नोंद, इथून आपल्याला ती माहिती भरायची आहे. माहिती अद्ययावत करा म्हणून आहे, म्हणजे इथे अपडेट करता येणार आहे काही चुकलं असेल तर. त्यानंतर इथे आधीच सिंक केलेला डाटा संपादित करा, आधीच काही सिंक वगैरे केलेलं नाही. सारांश पहा, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा एकूण गणना घरे आणि इथे पूर्ण 1 दाखवत आहे. तर एकच घर केलेलं आहे आणि ते पूर्ण दाखवत आहे. आणि जर मित्रांनो आपल्याला आता हा जो डाटा आहे हा सिंक करावा लागणार आहे. तर सिंक आपल्याला करताना मित्रांनो इथून करायचं आहे. तर बघा सिंकवर मी क्लिक करतो. तर सिंक करताना मित्रांनो बघा आपल्याला हा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे आपल्याला टिक करून घ्यायचा आहे हा चेकबॉक्स. आणि इथे मित्रांनो आपल्याला हाताने अशी सही वगैरे करायची आहे. तर मित्रांनो हे मी सध्या करणार नाही आहे, याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर बघा याला मी क्लिअर करून घेतो, पुन्हा परत जातो. तर मित्रांनो या ॲपमध्ये आपल्याला जे हाऊस लिस्ट ॲप आहे या ॲपमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जो डाटा आहे तो भरायचा आहे, घरांची जी माहिती आहे ती भरायची आहे, याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच मित्रांनो आपण हे जे सगळे येथे टॅब आहे, घर यादीतील नोंद, माहिती अध्ययन करा, आधी सिंक केलेला डाटा संपादित करा, सारांश पहा, सिंक करा आणि पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा, हे जे संपूर्ण टॅब असणार आहे मित्रांनो याची संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्याला देणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.